आगामी रब्बी हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यानुसार या योजनेत राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन कृषी विभागाने केलंय। रब्बी हंगाम पीक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेत 31 डिसेंबर 2016 पर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील रब्बी ज्वारीसाठी ही मुदत 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत राहील। कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा सक्तीचा करण्यात आलाय। पीक विम्याच्या अर्जासह पीक विम्याची रक्कम बँकेत भरावी लागणार आहे। या योजनेअंतर्गत बागायती गव्हाला प्रति हेक्टरी 33,000 रुपये तर जिरायती गव्हाला 30,000 रुपये विम्याचं संरक्षण दिलं गेलंय। तर बागायती ज्वारीसाठी 26,000 रुपये, जिरायती ज्वारीसाठी 24,000 रुपये, हरभरा पिकासाठी 24,000 रुपये, करडई, सूर्यफूल या पिकांसाठी 22,000 रुपये तर रब्बी कांद्यासाठी 60,000 रुपये विम्याचं संरक्षण दिलं गेलंय। 31 डिसेंबर पूर्वी शेतकऱ्यांनी विम्याचा हप्ता भरावा। पीक विम्याच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयाशी किंवा जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेशी संपर्क साधण्याचं आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।